यांचे स्वागत. मी निखिला आणि महत्त्वाची बातमी. पालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये भाजपने भूकंप घडवला असून गिरीश महाजनांच्या उपस्थितीमध्ये मेगा इन्कमिंग झाली आहे. मनसेचे दिनकर पाटील, ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे आणि यतीन वाघ यांचा भाजपमध्ये प्रवेश झालाय, तर काँग्रेसच्या शाहू खैरे यांचाही भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे. बुधवारी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती झाली. दुसऱ्याच दिवशी भाजपने नाशिकमध्ये ठाकरे बंधूंना मोठा धक्का दिला. नाशिकमध्ये मनसेचे मोठे नेते दिनकर पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. दिनकर पाटलांसह 3 माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे विनायक पांडे आणि यतीन वाघ यांनीही भाजपचं कमळ हाती घेतलं. ठाकरे बंधूंच्या घोषणेच्या 48 तासात भाजपनं दोन्ही पक्षांमध्ये भूकंप घडवला. भाजप पक्षप्रवेश करताना दिनकर पाटलांच्या तोंडी फक्त विकासाचा शब्द होता. फक्त विकासासाठी, विकास व्हावा यासाठी. काल आपण एकत्र आले त्याच्यावर मला काहीच बोलायचं नाही, फक्त विकासासाठी चाललो. राज ठाकरे यांच्या सोबत तुम्ही व्यासपीठावर भाषणासाठी होतात, आज भाजपात येण्याची काय जबाबदारी, का बरं? नाही, मी साहेबांवर नाराज नाहीये, फक्त मी विकासासाठी आम्ही सर्व प्रवेश करतोय. याच दिनकर पाटलांनी बुधवारी ठाकरे बंधूंच्या पक्षप्रवेशादरम्यान जल्लोषही केला आणि पेढेही वाटले. विशेष म्हणजे 48 तासात असं काय घडलं की त्यांनी विकासासाठी पक्षप्रवेश केला, असा प्रश्न विचारल्यावर दिनकर पाटील काय म्हणतायत ते पहा. मनसेनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काल एकत्र आल्यानंतर आपण जल्लोष साजरा केला होता आणि अवघ्या 24 तासात काय घडलं असं? त्याच्यावर काही बोलायचं नाही, मी फक्त विकासासाठी चाललो एवढंच सांगेन. तर याच दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 माजी महापौर आणि काँग्रेसच्या शाहू खैरेंनी पक्षप्रवेश केला. भाजपमध्ये या पक्षप्रवेशाला भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी जाहीरपणे विरोध दर्शवला. पक्षप्रवेशाआधी मंत्री गिरीश महाजन पक्षप्रवेशाच्या ठिकाणी येताच काही कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवत इथे गोंधळ घातला होता. यावेळी एका ठिकाणी पक्षप्रवेश तर दुसऱ्या ठिकाणी भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता. प्रवेश केला म्हणजे तिकीट दिलं असं नाहीये. मी त्यांना समजून सांगितलं की हा विषय आपल्याला मुख्यमंत्री महोदयांकडे, प्रदेशाध्यक्ष त्यांच्याकडे बोलता येईल. अजून सर्वांना विश्वासात घेऊनच तिकीट वाटप होणार आहे. 3 वाघ आहेत, विनायक पांडे माजी महापौर आहेत आणि दिनकर पाटील मनसेतून त्याच्या या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये येत आहेत. विनायक पांडे आणि यतीन वाघ यांच्या भाजप पक्षप्रवेशाच्या आधीच ठाकरेंच्या शिवसेनेमधून त्यांची हकालपट्टी करण्यात आली. मी 4-5 दिवसापूर्वी राऊत साहेबांशी बोललो. राऊत साहेबांना सांगितलं, साहेब असा असा माझा मुलगा इच्छुक आहे. बरं बघतो म्हणे, मी करतो. त्यांचा रिप्लाय काही आला नाही. तर म्हणून मी आज निर्णय घेऊन टाकला का बाबा भारतीय जनता पार्टीत जायचं आणि प्रवेश करायचा. काल दुपारपर्यंत ते शिवसेना मनसेची युती झाली म्हणून जल्लोष करत होते हे लोक. कसा विश्वास ठेवायचा कोणावर? तर भाजपमध्ये होणाऱ्या पक्षप्रवेशांवरून बुधवारी राज ठाकरे यांनी टोला लगावला होता. महाराष्ट्रामध्ये सध्या लहान मुलं पळवण्याची खूप टोळ्या फिरतायत. त्याच्यामध्ये 2 टोळ्या अजून जास्ती ऍड झालेल्या आहेत. ते राजकीय पक्षांमधली मुलं पळवतात. अरे, जे आपली पोरं सांभाळू शकत नाही ते मुंबई काय सांभाळणार, राज्य काय सांभाळणार? जसे कुत्रे पकडायच्या गाड्या असतात ना, पिंजरे, तसे पिंजरे भारतीय जनता पक्षानं लावलेल्या. एकतर शिंद्यांची पोरं जी आहेत आता ते अनावरस आहेत. स्वतःची पोरं नाही, ते अनावरस आहेत. पिंजरा चित्रपटामध्ये मास्तरची अवस्था जशी झाली होती तशी अवस्था संजय राऊत आणि उभाटा गटाची झालेली आहे.